एक तर आयजी साहेबांना आम्ही सर्व जाऊन भेटलो, डीजी साहेबांना, आणि डीजी साहेबांना भेटल्यानंतर एक तर पुरी केस त्यांना कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला. आणि तो करत असताना अधिवेशनामध्ये काय झालं हे त्यांना माहीत होतं, कारण का डीजीपी साहेब स्वतः अधिवेशनामध्ये उपस्थित होते. जेव्हा मी प्रश्न उपस्थित करत होतो, सीएम साहेब जेव्हा उत्तर देत होते, आणि त्यांना मी प्रश्न हाच केला की एफआयआर जो कर्नाटकाकडनं आपल्याकडे पाठवण्यात आलेला आहे तो तुम्ही बारामतीला पाठवलेला आहे का सीआयडीकडे पाठवलेला आहे. कारण का अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना सीएम साहेबांनी तो सीआयडीकडे आम्ही पाठवू असं सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तो सीआयडीकडे पाठवलेला आहे. पण बोलत असताना आम्ही म्हणालो की त्याची एन्क्वायरी, त्याचा तपास कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार. ते म्हणले तपास हा तसं बघितलं तर नंतर होत असतो, आधी आपल्याला त्याची शहानिशा त्या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे कुठेतरी तो जो एफआयआर आलेला आहे तो आम्ही सीआयडीकडे पाठवून त्याची एक प्रॉपर एन्क्वायरी त्या ठिकाणी आम्ही करू. आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आम्हाला गोष्टी सापडतायत त्याच्यावर आम्ही पुढे जाऊन त्या बाबतीत काय करायचं असं त्या ठिकाणी ठरवू, असं तरी त्यांनी तिथं सांगितलं. म्हणजे आमची जी अपेक्षा होती की एफआयआर हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही. पण एक मात्र गोष्ट महत्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे, ती मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या एफआयआरमुळे, आणि जो एफआयआर आता सीआयडीकडे पाठवलेला आहे त्या एफआयआरच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आश्वासन दिलं, कोणी असेल त्याला शोधून त्याला काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. तुमचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही आता सातत्यानं पुन्हा एकदा डीजींकडे आलात आणि आता संपूर्ण या सगळ्या संदर्भातली काय पुढील तपासणी पोलिसांनी केली या सगळ्या संदर्भातला माहिती घेतली. विषय एवढाच असतो की आपण, मी सुद्धा याच्या आधी दिल्लीत काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, राज्यात काही अधिकाऱ्यांना तिथं भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो. डीजीपी साहेबांना अजूनपर्यंत मी भेटलो नव्हतो. अधिवेशनामध्ये सेशनमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर इथं येऊन फक्त मला त्यांना वस्तुस्थिती सांगायची होती की काय केस आहे, कशा पद्धतीने आम्ही माहिती गोळा केलेली, ती माहिती कशी आहे, कुठं कुठं दिलेली आहे. आणि जाता जाता त्यांना एवढंच मी विचारलं की एफआयआर बद्दल काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलंय की एफआयआर आम्ही आता सीआयडीकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे. एक गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्या आधी रोज नाही तर दिवसाआड मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, लोकांसमोर माहिती आणत होतो तुमच्या माध्यमातून. आता एफआयआर होणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं, तो झालेला आहे. त्यामुळे बरेच दिवस मी या विषयावर कुठं बोललेलो त्या ठिकाणी आपलं दिसलं नाही. पण त्याचा अर्थ आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही पाठपुरावा बंद केलाय असं मात्र नाही. जिथं कुठं लागेल तिथं आम्ही पाठपुरावा करत राहू. आमच्याकडे जी कुठली माहिती मिळेल ती माहिती त्या त्या अधिकाऱ्याला, त्या त्या विभागाला तिथं आम्ही देत राहू. परंतु क्रिमिनल अँगलने या सगळ्या विमान अपघाताचा तपास होणार आहे का? त्या सगळ्या संदर्भात डीजींशी काही चर्चा झाली? डीजींनी काय उत्तरं दिली? बघा, पूर्वी एडीआर जो आहे म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे, माणसाचा मृत्यू कशामुळे झाला याच्यावर तो एडीआर काढला जातो, त्याच्यावर तपास चालू होता. आता हा एफआयआर झाल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी आता दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही जो एफआयआर केलेला आहे त्या एफआयआरवर त्यांना काम करावं लागेल, त्या एफआयआरच्या खोलामध्ये त्यांना जावं लागेल, आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या त्याचा योग्य असं अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल आणि मगच इन्व्हेस्टिगेशन संपेल. जर या विषयावर, या एफआयआरवर त्यांनी कामच नाही केलं आणि नुसतंच दुसऱ्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन नेलं तर ते योग्य राहणार नाही, हे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे एफआयआर केल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी एक दिशा मिळाली, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. काँग्रेसची मागणी एवढीच आहे, एफआयआर तुम्ही त्या ठिकाणी दाखल करा. इथं आम्ही आयजीकडे आलो
आयजींनी आम्हाला दाखल होईल असं सांगितलं नाही, पण तिथं कुठेतरी एन्क्वायरी, नाहीतर आम्ही काय करणार, चौकशी. म्हणजे बघा शब्दाचा खेळ कसा आहे. आमची इच्छा आहे तपासाची. आम्ही आयजी साहेबांना म्हणतो तुम्ही तपास करा. आयजी साहेब असं म्हणतात की नाही, आम्ही डीजी साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दात जर तुम्ही आम्हाला खेळवत असाल, अडकवत असाल, हे योग्य नाही. त्यामुळे सपकाळ साहेबांचं सुद्धा हेच मत आहे की भाजपचे नेते शब्दात खेळवत आहेत, मतदारांना सुद्धा खेळवत आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुद्धा तिथे खेळवत आहेत.